नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, समर्थ रामदासांनी म्हटलं आहे, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूच शोधू न पाहे. खरं तर ह्या जगामध्ये सगळ्यांना काही ना काहीतरी दुःख आहेच, काही ना काहीतरी सल आहेच. पण तरीसुद्धा प्रत्येकाला असं वाटत असतं, माझ्यापेक्षा हा समोरचा आहे ना, हा जरा जास्त सुखी आहे, ह्याच्यासारखं सुखी आपल्याला राहता आलं पाहिजे. पण जेव्हा इतरांची दुःख बघितली जातात किंवा ऐकली जातात, तेव्हा मात्र मनात असं वाटतं की नाही बाबा, आपलं आहे ना तेच बरं आहे. अशाच आशयाचा आहे आजचा आनंदी कट्टा. ऐकूया. गुरु आणि त्यांचे भक्त एका ठिकाणी जमलेले होते. जो तो आपल्या काळजीत होता, विवंचनेत होता. गुरूंनी सगळ्यांच्या चेहऱ्यावरची काळजी, विवंचना पाहिली आणि ठरवलं मनाशी की आपल्या या भक्तांना जीवन कसं जगावं ना, याचा धडा आज आपण द्यायचाच. मग त्यांनी काही निवडक भक्तांना आपल्या खोलीमध्ये बोलावलं आणि विचारलं, तुम्हाला तुमच्या दुःखाचं निवारण करून हवं आहे ना? तुम्हाला पुन्हा एकदम छान आनंदात जगायचं आहे ना? जीवनाचा अगदी छान उपभोग घ्यायचा आहे ना? सगळ्या भक्तांनी होकारार्थी माना हलवल्या. गुरूंनी सर्वांना एक एक कागद दिला आणि सांगितलं, या कागदावर आपली दुःख आणि विवंचना लिहा. मग भक्तांनी आपापल्या विवंचना आणि दुःख त्या कागदावर लिहिली आणि जे कागद होते त्याची घडी घातली आणि त्या सगळ्या चिठ्ठ्या एका मोठ्या घंगाळ्यात ठेवल्या. गुरु म्हणाले, आता तुमच्यापैकी सगळ्यांनी एक एक करून यायचंय आणि एक चिठ्ठी उचलायची आहे. त्या चिठ्ठीमध्ये जे लिहिलेलं असेल तसं नशीब तुम्हाला हवं आहे का, हे तुम्ही ठरवायचंय. चिठ्ठी लिहिताना तर ज्याला त्याला असंच वाटत होतं की आपल्यापेक्षा हाच जास्त सुखी आहे, आपल्यापेक्षा हीच जास्त आनंदी आहे. पण जेव्हा एक एक जण पुढे येऊ लागला, घंगाळ्यातली चिठ्ठी उचलू लागला आणि ती वाचायला लागला, तेव्हा येणाऱ्या प्रत्येकाला वाटलं, आपलं आहे ना तेच बरं आहे, इतरांचं दुःख आपल्याला पेलणार नाही. मग भक्तांनी गुरुसमोर शरणागती पत्करली. गुरु हसून म्हणाले, बघा, चिठ्ठी लिहिण्यापूर्वी तुमच्या मनात इतरांच्या आयुष्याबद्दल किती गैरसमज होते नाही? तुम्हाला दुसऱ्यांची श्रीमंती दिसत होती, दुसऱ्याचं सुख दिसत होतं, त्याचा हेवा तुम्हाला वाटत होता. पण त्यांच्या व्याधी, विवंचना याची यादी वाचल्यावर त्या माणसाचं जीवन तुम्हाला नको आहे, हो ना? मग आजपासून एक नवीन धडा शिका. देवानं आपल्याला जसं आयुष्य दिलंय ना, तसं स्वीकारायला शिका. प्रत्येक क्षण आनंदानं जगायला शिका. आपल्यापेक्षा जास्त दुःख असलेल्यांचे अश्रू पुसायचे आणि त्याला करता येईल तेवढी मदत करायची. बघा, तुमचं आयुष्य आनंदानं भरून जाईल. स्वतःचं दुःख कुरवाळण्यासाठी तुम्हाला वेळसुद्धा मिळणार नाही. मग काय, भक्तांनी आपल्या या गुरूंच्या उपदेशाप्रमाणे वागायला सुरुवात केली आणि त्यांच्या जीवनात खरंच आनंद यायला लागला. त्यांच्या व्याधी, विवंचना संपल्या नाहीत, पण त्यांच्या सकट आनंदी राहण्याचं तंत्र आणि ते पेलण्याची शक्ती त्यांना मिळाली. दुःख तर प्रत्येकालाच वाटतं. आपल्याला वाटतं त्यापेक्षा अधिक खोल, गहिरं दुःख आपापल्या आसपासच्या लोकांनाही असतं. काही लोक सतत आपले दुःख मिरवत राहतात, तर काही कितीही गहिऱ्या वेदना असल्याना तरी हसतमुख असतात, इतरांना हसवत असतात. अशा हसऱ्या लोकांच्या आयुष्यातही कधी डोकावून बघायला हवं. किती मोठमोठ्या संकटांचा सामना ते करत असतात. हे ऐकल्यावर आपण स्तिमित होतो आणि मग असं वाटतं, ही कला आपणही अवगत करून घ्यायला हवी, हो ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा.
आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.